मखमलाबाद गावात राहणारे हे आहेत काशीनाथ पिंगळे। काशीनाथ आणि त्यांची पत्नी आज ज्या दगडगोट्यांमध्ये उभे आहेत त्याच ठिकाणी 2 दिवसांपूर्वी टोमॅटोची 2 पावणे 2 फुटांपर्यंत वाढलेली रोपं होती। मंगळवारी मुसळधार पावसानं त्यांच्या शेताच्या बाजूने वाहणारा बंधारा फुटला, त्यात पिंगळे यांची शेती वाहून गेली। 2-3 महिन्यापासून लाखो रुपये खर्च करून त्यांनी हे पीक उभं केलं होतं। येत्या 1-2 महिन्यात त्यापासून 15 ते 20 लाख रुपयांचं उत्पन्न अपेक्षित होतं। संपूर्ण पीक हातचं गेल्यानं पिंगळे कुटुंब हतबल झालंय। सरकारनं शेतातील दगडगोटे जरी उचलून दिलेत तरी खूप उपकार होतील असा अर्ज हा शेतकरी करतोय। जर कोणी फॉरेस्ट खात्याने मदत नाही केली, शासनाने लक्ष दिलं पाहिजे, नाही तर शेवट आमच्यावर एक दिवस पाळी फासाची येणार। सोसायटीचा बोजा आहे भरपूर, हा तुसणे भरपूर आहे। आज जरी प्रशासनाने आम्हाला वेळेवर मदत नाही केली, पण एकच म्हणणं आहे आमचं की आमचं शेत जसं होतं तसं करून द्यावं। ती मदत नाही दिली तरी चालेल मला, पण जसं ज्या स्थितीत पहिले माझं शेत होतं त्या स्थितीत शेत करून द्यावं। बाकी माझी काहीच म्हणणं नाही। जिल्ह्याच्या पश्चिम भागात झालेल्या पावसानं नाशिक, निफाड, दिंडोरी, पेठ, सुरगाणा, कळवण, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर मधील हजारो हेक्टर शेतीचं नुकसान झालंय। या व्यतिरिक्त नाशिक शहरात आणि ग्रामीण भागात नदीकाठी असणाऱ्या शेकडो व्यावसायिकांच्या दुकानात आणि नागरिकांच्या घरात पाणी शिरून तिथं नुकसान झालंय। जिल्ह्यातील 298 गावांमधल्या 2193 घरांचं अंशतः तर 379 घरांचं पूर्ण नुकसान झालंय। शेतीच्या संदर्भात ज्या गावामध्ये पुरामुळे किंवा अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आहे त्याच्या संदर्भात आपला महसूल आणि कृषी विभागाच्या मार्फत संयुक्त पंचनामाची कारवाई चालू आहे। त्याचा रिपोर्ट अद्याप प्राप्त झाला। रिपोर्ट आल्यानंतर वी विल सेंड इट टू गव्हर्नमेंट, शासनाला पाठवणार। नुकसानीचं क्षेत्र मोठं आहे। शेतीच्या पंचनाम्यांना आता कुठे सुरुवात झाली आहे। पुढील 15 ते 20 दिवसात पंचनामे पूर्ण करण्याचं प्रशासनाचं उद्दिष्ट आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।